अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची रांगोळी थेट रस्त्यावर काढल्याचा प्रकार समोर येताच मुस्लिम समाज संतप्त झाला आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याने विटंबना झाल्याने तणाव निर्माण झालाय। त्यातून संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आणि त्यांनी कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन केले। आंदोलनात पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतरही मुस्लिम समाजातील काही तरुणांनी रस्त्यावरील काही वाहनांच्या काचा फोडल्या, काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। मी दिलीप देवराव टिप्परसे उपविभागीय पोलीस अधिकारी आज सकाळी रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दुखवल्याबद्दल 2 व्यक्ती विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शेख अल्तमश सलीम जरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील एक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये व सर्वांना शांतता राखण्याचे पोलीस दलातर्फे आम्ही आवाहन करत आहोत। जय हिंद। सुरू होता गेल्या अर्धा पाऊण तासापासून काय सांगतात? आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढलेली होती। त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं। त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं। त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते। त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना आम्ही आवाहन करतो की आपणवरती विश्वास ठेवू नये। अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे। आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। साधारणतः किती जण